करो इसका व्यापार, बंद करो इसका व्यापार, बंद करो इसका व्यापार। कौन है इसका जिम्मेदार? कौन है इसका जिम्मेदार? कौन है इसका जिम्मेदार? हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। मोदी सरकार, हाय मोदी सरकार, हाय मोदी सरकार, हाय फडणवीस सरकार, हाय शिंदे सरकार, हाय धर्मेंद्र प्रधान, राजीनामा धर्मेंद्र प्रधान, हाय मोदी सरकार, हाय फडणवीस सरकार, हाय राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, इस्तीफा दो, इस्तीफा दो, जो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, अरे जिंदाबाद जिंदाबाद, अरे जिंदाबाद जिंदाबाद, अरे जिंदाबाद जिंदाबाद, अदानी अंबानी की सरकार, अदानी अंबानी की सरकार, अरे अदानी अंबानी की सरकार, अरे शिक्षा है सब। दिल्ली येथे 20 दिवसापासून एक सामाजिक कार्यकर्ता ज्यांच्या शिक्षणावर काळा अभ्यास आहे, शिक्षण क्षेत्रात बदल झाला पाहिजे असं ज्यांना वाटतं, असे सामाजिक कार्यकर्ते सोनू मनसुख हे जंतर मंतरवर 20 दिवसापासून अन्नदायक उपोषण करतायत. परंतु केंद्र सरकारचा एकही मंत्री त्या ठिकाणी की काय तुमच्या मागण्या काय, तुमचं म्हणणं काय हे विचारायला साधं सुद्धा येत नाही. आणि हुकुमशाही पद्धतीनं 21व्या दिवशी त्यांना तिरडीमध्ये जेव्हा हे टाकतात, अंत्यविधीला जसं तिरडीमध्ये नेतात तसं तिरडी घालून त्या माणसाला नेण्यात आलं. याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि त्याची मागणी काय की हे जे मुलं CET पेपरला, नीट पेपरला बसतात, ही परीक्षांमध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला नको पाहिजे. आणि 5-5 लाख देऊन हे धनाढ्य लोक पेपर फोडतात आणि त्याच्या मागे मोठ्या मंत्री लोकांचा हात असतो. आणि मग त्याच्यामध्ये गरीब विद्यार्थी हा ओरबडला जातो. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ज्या शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात तिथे एका मुलीने नीट पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली. तिला पाहायला सुद्धा हे गेले नाही, तिच्या घरी सांत्वनासाठी गेले नाही. तिथलं निर्लज्ज सरकार आहे. केंद्र सरकार निर्लज्ज, राज्य सरकार निर्लज्ज, अशा पद्धतीने ही हुकुमशाही चाललेली आहे. या देशात न्यायव्यवस्था सुद्धा विकली गेलेली आहे. सुप्रीम कोर्ट जिथे आहे तिथे 20 दिवसापासून उपोषण चालतं, तरी सुद्धा न्यायाधीश लक्ष द्यायला तयार नाही. आणि आज सुद्धा जिथे दीपक दिप्ते याने मोर्चा काढला त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला. हा कोणाच्या इशाऱ्यावर केला? असे भरपूर प्रश्न आहेत. या विद्यार्थ्यांच्या 70 करोड विद्यार्थी हे कुठे जातील, यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. परंतु या सरकारला काही घेणं देणे नाही. सरकारला फक्त हे दान मंदिरातून पैसे चोरवा आणि पक्ष फोडा, खासदार फोडा, आमदार फोडा, एवढा एक कमली कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा तीव्र निषेध करतो.